हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या गुरुवार 18 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं असं घडलंय तरी काय? तर मैत्रिणींनो, सगळ्यात आधी तर शौर्य आणि ऊर्जा या दोघांची कोर्टात भेट झाली आणि मग ऊर्जाने शौर्यकडे वचन मागितलं की जेव्हा कोर्टात केस उभी राहील तेव्हा तू कोर्टामध्ये साक्ष देशील का? आणि मग शौर्यने ऊर्जाला वचन दिलंय, होय मी कोर्टात साक्ष देईल. आणि त्यानंतर ऊर्जा आणि पूर्वा या दोघींनी मिळून पद्माला कन्व्हिन्स केलं, तिला समजावून सांगितलं तुला त्या नराधमांविरोधात पोलीस तक्रार करावीच लागेल. आणि पद्मा तक्रार करण्यासाठी तयार झालीये. पण ही गोष्ट विक्रांतला समजलीये आणि विक्रांत आपल्या मित्रांबरोबर पद्माच्या चाळीत पोहोचलाय. पद्माचे हातपाय मोडायचे, पण तिला आपल्या विरुद्ध पोलीस तक्रार करू द्यायचं नाही असं तिने ठरवलंय. आणि अर्पिताला ही गोष्ट समजलीये, त्यामुळे अर्पिता चांगलीच घाबरलीये. मग आता पुढे काय होईल, हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मैत्रिणींनो, एपिसोडच्या सुरुवातीलाच ऊर्जा ॲफिडेव्हिट घेऊन कोर्टात पोहोचते. तेवढ्यात तिला कोणाचा तरी धक्का लागतो आणि सगळी कागदपत्र खाली पडतात. शौर्य तेथे येतो आणि ऊर्जाला ही कागदपत्र गोळा करून देतो. हे दोघेही एकमेकांकडे पाहतात आणि त्यांना आश्चर्य वाटतं. तर शौर्य हा ऊर्जाला विचारतो, अरे ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, ओळखलं का मला तू? तर ऊर्जा त्याला विचारते, मी तुम्हाला कधी पाहिलंय का? तर शौर्य हसू लागतो आणि म्हणतो, माझी चेष्टा करतेस ना? तर ऊर्जा म्हणते, ऑब्विसली, तुला मी कसं विसरणार आहे? आज तो होता म्हणून मी वाचले, नाहीतर माझं काही खरं नव्हतं. तर शौर्य म्हणतो, असं काही नाहीये, तू खरंच त्या गुंडांचा असा काही समाचार घेतला ना की जरी मी नसतो तरी तू त्यांची धुलाई केलीच असती. ऊर्जा म्हणते, आता हे बोलायला भारी वाटतं, पण त्या क्षणी माझी काय अवस्था झाली होती मला माझं माझं माहिती आहे. खरंच तू आला आणि त्या गुंडांना पळून लावलं. शौर्य ऊर्जाला विचारतो, तू पोलीस तक्रार दाखल केली की नाही? तर ऊर्जा सांगते, नाही ना, पद्मा खूप घाबरलीये आणि ती पोलीस तक्रार दाखल करायला तयार नाहीये. तर शौर्य म्हणतो, आजकाल सगळीकडे असंच होतं, न्याय मिळतच नाही. जे स्वतः विक्टीम असतात ते घाबरतात, न्याय मिळेल की नाही अशी त्यांनाच खात्री नसते. त्यामुळे असे गुन्हेगार मोकाट फिरतात. त्यामुळेच कुणीच कोर्टाची पायरी चढायला तयार होत नाही. ऊर्जा खूप चिडते आणि म्हणते, अशा लोकांमुळेच गुन्हेगारांचं फावतं आणि ते पुढचा गुन्हा करण्यासाठी मोकाट असतात. पण मी पद्माला समजवणार आहे आणि तिला कंप्लेंट करायला लावणार आहे. असं म्हणून ती शौर्यला विचारते, जर कोर्टात केस उभी राहिली तर तू माझी साथ देशील का? तू कोर्टामध्ये पद्माच्या बाजूने साक्ष देशील का? शौर्य म्हणतो, हो नक्की देईल, मी तिच्या बाजूने नक्की साक्ष देईल. हे ऐकून ऊर्जाला खूप आनंद होतो. ऊर्जा हात पुढे करते आणि म्हणते, मग मला वचन दे. शौर्याला आनंद होतो आणि तो ऊर्जाचा हात घट्ट पकडतो आणि तिला वचन देतो, कोर्टात केस उभी राहिली तर मी नक्की तुझ्या बाजूने साक्ष देईल. ऊर्जाला सुद्धा खूप आनंद होतो आणि बॅकग्राऊंडमध्ये वचन दिले तू मला या मालिकेचं शीर्षक गीत, टायटल सॉन्ग सुरू होतं आणि हे दोघेही एकमेकांच्या नजरेत हरून जातात. तेवढ्यात ऊर्जाचे बॉस तेथे येतात आणि विचारतात, तू ॲफिडेव्हिट आणलं की नाही? ऊर्जा त्यांना ॲफिडेव्हिट दाखवते. या दोघांच्याही तोंडाला गुलाल लागलेला असतो. वकील विचारतात, आज होळी नाहीये तरी तुम्ही दोघांनी होळी खेळली की काय? या दोघांना आश्चर्य वाटतं की आपल्या गालाला अजूनही गुलाल तसाच आहे. ऊर्जा ही आपल्या वकिलांबरोबर जाऊ लागते. ती शौर्यला म्हणते, लक्षात ठेव बरं का, वचन दिलंय तू मला. तर शौर्य हो म्हणतो. ऊर्जा तेथून निघून जाते. शौर्य ऊर्जावर पूर्णपणे फिदा असतो. त्याला ऊर्जा आणि तिची ऊर्जा खूप आवडलेली असते आणि तो स्माईल करतो. थोड्या वेळानंतर ऊर्जा घरी पोहोचते. ती खूप घाईगडबडीत असते. तिची आई पूर्वा तिला विचारते, काय ग ऊर्जा, यायला खूप उशीर झाला आणि एवढी गडबडीत का आहेस? चेहऱ्याला हा गुलाल कसा लागला? तर ऊर्जा तिला खोटं सांगते, आई गावदेवीची जत्रा होती ना, तर तो गुलाल माझ्यावर सुद्धा उडाला. तेवढ्यात चाळीतील छोटा मुलगा पिंट्या तेथे येतो आणि पूर्वाला सांगतो, काकू ऊर्जाताईने आज काय फायटिंग केलीये, 4 गुंडांचे पायच तोडले तिने. हे ऐकून पूर्वाला मोठा धक्काच बसतो. ऊर्जा या पिंट्याला हकलून लावते. पूर्वा विचारते, ऊर्जा पिंट्या काय बोलत होता? ऊर्जा पूर्वाला सगळं सत्य सांगते, हो आई, आज जत्रेमध्ये 4 गुंड एका मुलीच्या पाठीमागे लागले होते. ती मुलगी ओरडत होती, वाचवा वाचवा, तिचे कपडे फाटले होते. त्यामुळे मी त्या मुलीची मदत करण्याचा प्रयत्न केला. त्या गुंडांशी लढले. हातात जे येईल
त्याने मी त्या गुंडांना हाणलं आणि पळून लावलं, पण तेथे फक्त बघ्यांची गर्दी होती. सगळेजण व्हिडिओ काढत होते, पण आमची मदत कुणीच करत नव्हतं. पण एक मुलगा होता ज्याने आमची मदत केली, त्या गुंडांशी लढला आणि तो मुलगा आता कोर्टामध्ये साक्ष द्यायला सुद्धा तयार आहे आणि मी त्या मुलीला FIR करायला सांगणार आहे. हे ऐकून पूर्वाला मोठा धक्काच बसतो. पूर्वा ही लगेचच ऊर्जाला म्हणते, कोठेच जायचं नाहीये, गुपचूप घरात बसायचं. ऊर्जाला मोठा धक्काच बसतो. तेव्हा ऊर्जा विचारते, आई तू हे काय बोलतेस? तर पूर्वा तिला म्हणते, हे आपलं काम नाहीये. अशा प्रकरणांमध्ये तू नाक खुपसू नको, नाहीतर तुला खूप मोठा धोका होऊ शकतो. ऊर्जा म्हणते, आई तू तर मला शिकवलंय की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो आणि जर आपण त्या मुलीला नाही वाचवलं ना तर ही वेळ उद्या कोणावरही येऊ शकते. माझ्यावर किंवा ताईवर जर अशी वेळ आली असती तर तू अशीच गप्प बसली असती का? पूर्वा ऊर्जावर चिडून म्हणते, तुला नाही म्हटलं ना, नाही म्हणजे नाही. जर तुला काम करायचं नसेल तर घरात बस, मी तुला पोसेल. पण अशा केसेस नाही लढायच्या, या प्रकरणात तू नाही पडायचं. पण ऊर्जा तयार होत नाही आणि म्हणते, नाही आई, मी असा अन्याय नाही सहन करू शकत. मी तुझी आणि बाबांची शिकवण नाही विसरू शकत. असं म्हणून ऊर्जा ही रागारागाने आतल्या खोलीत निघून जाते. पूर्वाला खूप वाईट वाटतं. ती ऊर्जाच्या बाबांच्या फोटोसमोर येते आणि म्हणते, आता तिला कसं समजावून सांगू? घराबाहेरच्या लढाया लढता लढता कधीकधी आपलाच जीव जातो, जसं तुमच्याबरोबर झालंय. म्हणजेच ऊर्जाच्या बाबांबरोबर सुद्धा असंच झालंय. त्यांनी अन्यायाविरुद्ध लढण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचा जीव गेला. त्यामुळेच पूर्वा ही ऊर्जाला या प्रकरणापासून लांब राहायचं सांगत असते. तर दुसरीकडे विकी अर्पिताला येऊन सांगतो, ती पद्मा अजून सुद्धा तीर्थाच्या घरी पोहोचलेली नाहीये. मी तुला म्हटलं होतं अर्पिता, तिच्याशी गोड गोड बोलू नको, पण तू माझं ऐकलं नाही. मी आत्ताच्या आत्ता जातो आणि तिला जमिनीत गाडतो. अर्पिताला खूप राग येतो आणि ती विक्रांतवर चिडून म्हणते, ए मूर्ख माणसा, तू माती खाल्लीये आणि आता आणखीन शेण खाऊ नकोस. तू काय केलंय तुला कळतंय का? जर आपल्या बाबांना हे कळलं ना तर ते तुझी काय अवस्था करतील. आमदार शिर्केंचा मुलगा आहे तू, हे विसरू नको. आणि तुझं हे कार्ड जर बाहेर पडलं, विरोधकांना समजलं, सोशल मीडियावर व्हायरल झालं ना तर बाबांचं आणि तुझं करिअर सुद्धा एका क्षणात संपुष्टात येईल आणि मग बाबा तुझी अशी काही वरात काढतील ना की पहा. विक्रांत चिडून म्हणतो, ए अर्पिता, जास्त शहाणपणा करू नको. तर अर्पिता चिडून म्हणते, तू जो शहाणपणा करून ठेवलाय ना तो निस्तरण्याचा प्रयत्न मी करते. विचार कर, जर तीर्थाच्या घरी हे समजलं तर तुझं आणि तीर्थाचं लग्न होईल का? मला सुद्धा शौर्यबरोबर लग्न करायचंय आणि मी ते होऊन देणारच. मला त्यात कोणताही प्रॉब्लेम नकोय. मी आत्ताच्या आत्ता त्यांच्या घरी जाते, त्यामुळे तू येथे गप्प बसायचं, येथून हलायचं नाही. असं म्हणून अर्पिता तेथून रागारागाने निघून जाते. पण विक्रांत हा खूप माजलेला असतो, त्याला खूप माज असतो. तो म्हणतो, त्या पद्माची हिंमत कशी होईल माझ्या विरुद्ध पोलीस तक्रार करण्याची? मी आत्ताच्या आत्ता तिचे घरी जातो आणि तिचे हात पायच तोडतो. या शिर्केला जो नडणार त्याला जमिनीत गाडणार. असं म्हणून विक्रांत आपल्या गुंड मित्रांबरोबर तेथून निघून जातो. पण विक्रांतचा चांगला मित्र युवराजला मात्र खूप भीती वाटते. याने काही अर्पिताचं ऐकलं नाही, आता काय करायचं हाच प्रश्न त्याला पडतो. तर दुसरीकडे ऊर्जा ही पद्माला भेटायला घराबाहेर जात असते. पूर्वा तिला थांबवते आणि विचारते, तू माझं ऐकणारच नाहीये ना? ऊर्जा ही पूर्वाला समजवण्याचा प्रयत्न करते. आई शांत बस, माझं ऐकून तरी घे. तूच मला शिकवलंय ना कधीच अन्याय सहन करायचा नाही, आणि मग तूच असं का करतेस? पूर्वा तिला समजवण्याचा प्रयत्न करते. जर पद्मा या सगळ्या प्रकरणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करते, जर तिलाच पोलिसांमध्ये तक्रार करायची नाहीये, तर तू तिला फोर्स का करतेस? तिला जबरदस्ती कंप्लेंट करायला का सांगतेस? तर ऊर्जा तिला समजावून सांगते, आई मला मान्य आहे, पद्मा तक्रार करायला तयार नाहीये, पण ती खूप घाबरलीये. तिला स्वतःबद्दल स्वतःच्या भावाची भीती वाटतेय, म्हणून ती तक्रार नाही करायचं म्हणते. पण आपणच तिला धीर द्यायला हवा ना. जर हीच गोष्ट माझ्याबद्दल किंवा दिव्याताईबद्दल घडली असती तर तू अशी शांत बसली असती की आपली सगळी शक्ती एकवटून त्यांच्या विरुद्ध लढली असती? तूच मला सांग. तेव्हा कुठे पूर्वाला समजतं की ऊर्जा जे काही करतीये ते योग्य करतीये. ऊर्जा म्हणते, आई मला तुझ्या सपोर्टची खूप गरज आहे. जर तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी असशील ना तर मी अख्ख्या जगाशी लढाई लढू शकते. तेव्हा पूर्वा ही ऊर्जाला म्हणते, ठीक आहे, मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, तुला जे करायचं ते कर,
माझा तुला फुल सपोर्ट आहे. त्यामुळे ऊर्जाला खूप आनंद होतो. ती पूर्वाला घट्ट मिठी मारते. ऊर्जाला तर आनंद झालेला असतो, पण पूर्वाला मात्र टेन्शन आलेलं असतं. ऊर्जा जाऊ लागते आणि पद्माला कॉल करते आणि विचारते, काय ग पद्मा, तू ठरवलंय ना पोलीस तक्रार करायची आहे ना? तर पद्मा म्हणते, नाही ताई, मी पोलीस तक्रार करणार नाहीये. पण ऊर्जा तिला समजावून सांगते, पद्मा तू घाबरलीये, तुला तुझ्या भावाची भीती वाटतेय, हे मला मान्य आहे. पण जरी तू पोलीस तक्रार केली नाही ना, पण ती लोक तुला सोडणार नाही. कारण आता तू त्यांच्यासाठी धोकादायक झाली आहेस. त्यामुळे ते नक्कीच तुझ्या घरी येतील, तुला त्रास देण्याचा प्रयत्न करतील, तुला धमकावण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे अशा नराधमांना शिक्षा व्हायलाच हवी आणि आपण त्यासाठी प्रयत्न करायलाच हवे. आणि त्याच वेळेस पद्माचा दरवाजा जोरजोरात वाजू लागतो. पद्मा खूप घाबरते. पद्मा ही घाबरलेली असते. ऊर्जाला सुद्धा हा आवाज येतो. ऊर्जा विचारते, काय झालं पद्मा, तुझ्या दरवाजावर कुणी आहे का? पद्मा तिला काहीच सांगत नाही आणि फोन कट करते. पद्मा घाबरून दरवाजा उघडते तर तिचा लहान भाऊ बंटी आलेला असतो. पद्मा त्याला आतमध्ये घेते आणि दरवाजा लावते. बंटी पद्माची ही अवस्था पाहतो की पद्माच्या डोक्याला लागलंय आणि तो विचारतो, ताई तुला काय झालंय? तुला कुणी त्रास दिलाय का? तुझ्या डोक्याला कसं लागलं? तर पद्मा तिला सांगते, काही नाही बाळा, मी रस्त्याने येत होते ना, तर धडपडले, डोक्याला लागले. आणि ती त्याला मिठी मारून रडू लागते. पद्मा त्याला काहीच सत्य सांगत नाही. रात्र होते आणि शौर्य हा त्याच्या घरी असतो. मस्त कूल होऊन टी शर्ट घालून तो परफ्यूम मारतो आणि आज मला मस्त ऊर्जाला भेटायला जायचंय म्हणून खूप खुश असतो. तेवढ्यात सोनल मोनल तेथे येतात आणि या दोघीही त्याची चेष्टा करू लागतात. काय मग, कुठे जातोय आमचा हिरो, आमचा कूल बॉय? तर तो म्हणतो, मी एका क्लायंटला भेटायला जातोय. तर या दोघी म्हणतात, नाही नाही, आम्हाला माहिती आहे तू कोणत्या क्लायंटला नाही भेटायला जाते, तर तू आमच्या अर्पिता वहिनीला भेटायला जातोय ना, मस्त डिनर डेटवर. तर शौर्य त्यांना सांगतो, अर्पिता वहिनी कुठे येथे आली? मी तिच्याबरोबर कुठेच जात नाहीये. मी तुम्हाला म्हटलं ना, मी माझ्या एका क्लायंटला भेटायला जातोय. पण या दोघी त्याची चांगलीच खेचतात आणि म्हणतात, नाही नाही, जेव्हा तो ऑफिसला जातो किंवा मीटिंगला जातो ना, तेव्हा ब्लॅक पॅन्ट आणि व्हाईट शर्ट घालून जातो. असा कूल बनून नाही जात. खरं खरं सांग, कोणाला भेटायला जातोय? अर्पिता वहिनीलाच ना. शौर्य म्हणतो, मी अर्पिताला भेटायला नाही जाते. या दोघी विचारतात, मग दुसरं कुणी आहे का? शौर्य सांगतो, दुसरंही कुणी नाहीये आणि दुसरं कुणी असलं ना तर मी सगळ्यात आधी तुम्हाला दोघींनाच सांगेल. तेवढ्यात विजया तेथे येते आणि विचारते, काय ग, माझ्या मुलाला का त्रास देताय? आणि ती शौर्याला विचारते, तू कुठे चाललायस? जेवण नाही केलंय, बाहेर चाललायस का? तर या दोघी सांगतात, हो काकू, तो मस्त डिनर डेटवर चाललाय. विजया विचारते, अर्पिता बरोबर का? जा जा, मला आवडेल. तर तो सांगतो, नाही आई, मी भारत, तो भारत माता चाळ म्हणणार असतो तर सांगतो, ती भारत माता चाळ आहे ना, त्याच्या बाजूलाच एका क्लायंटला भेटायला जातोय. तर या दोघी सांगतात, नाही काकू, तो खोटं बोलतोय, तो डिनर डेटवरच चाललाय. तर शौर्य म्हणतो, या दोघी खूप आगाऊ झाल्या आहेत आणि मला सांगत होत्या एखादी मुलगी निवडली ना तर सगळ्यात आधी आम्हाला सांग. तर विजया म्हणते, एखादी मुलगी म्हणजे तुझं लग्न ठरलंय, अर्पिताला आम्ही निवडलंय, तुला तिच्याशीच लग्न करायचंय आणि दुसरं कुणी असेल तर आम्हाला सांग, उगाच आमचं नाक नको कापू. तर शौर्य सांगतो, नाही आई, कोणतंच नाक कापलं जाणार नाहीये, मी अजून काहीच ठरवलं नाहीये, मी तुला सांगतो. असं म्हणून शौर्य तेथून निघून जातो. विजया आणि सोनल मोनल खूप खुश होतात. इकडे विक्रांत त्याच्या मित्रांबरोबर पद्माच्या चाळीत पोहोचतो आणि लोकांना विचारतो, पद्माचं घर कुठे? हा माणूस पद्माच्या घराचा पत्ता त्याला देतो. तर अर्पिता ही धावत पळत हर्षवर्धनच्या घरी पोहोचते. दिव्या तिला दिसते. दिव्या विचारते, काय झालं, तू एवढी का धावत पळत आलीयस? तर अर्पिता विचारते, पद्मा घरी आली की नाही? दिव्या सांगते, ती अजून घरी आलेली नाहीये. तुला जर मेहंदीचे कोण हवे असतील ना तर मी अरेंज करून देते. तेवढ्यात विजया तेथे येते आणि विचारते, काय ग अर्पिता? तर अर्पिता विचारते, पद्मा घरी आलीये का? विजया सांगते, नाही, ती अजून घरी आलेली नाहीये. दिव्याला संशय येतो की नक्कीच वेगळंच काहीतरी प्रकरण आहे आणि अर्पिता पद्माबद्दल एवढी चौकशी का करतीये? अर्पिता खूप घाबरलेली असते. विजया तिला विचारते, अर्पिता, तू आणि शौर्य डिनर डेटवर जाणार होतात ना? अर्पिताला समजतं की काहीतरी गैरसमज झालाय आणि ती विजयाला खोटं सांगते, हो जाणार होतो, पण आमची चुकामुक झालीये. तेवढ्यात अर्पिताला युवराजचा कॉल येतो आणि युवराज तिला सांगतो की विक्रांतने तुझं ऐकलं नाहीये आणि तो भारत माता चाळीत गेलाय पद्माला शोधायला.
हे ऐकून अर्पिताला मोठा धक्काच बसतो. अर्पिता विजयासमोर खोटं बोलते. हो मी येते, तुम्ही एवढ्या लवकर मीटिंग सुरू करू नका, प्रेझेंटेशन मीच देईल. आणि ती फोन कट करून जाऊ लागते. तर विजया तिला थांबवते आणि म्हणते, एवढ्या रात्री तू कुठेच जायचं नाहीये, येथेच थांब. पण अर्पिता तिला समजावून सांगते, काकू मला खूप महत्त्वाची मीटिंग आहे, मला जावं लागेल. असं म्हणून अर्पिता तेथून पळून जाते. विजयाला काही समजतच नाही, पण दिव्याला मात्र संशय येतो की हे प्रकरण नक्कीच काहीतरी वेगळं आहे आणि अर्पिताला ही वेगळीच मेहंदी लागणारे काहीतरी गौड बंगाले अशी भीती तिला वाटत असते. असा संशय तिला येतो. तर इकडे ऊर्जा आणि पूर्वा या दोघीही पद्माच्या घरी येतात आणि या दोघीही पद्माला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतात. तू त्या गुंडांविरोधात पोलीस तक्रार कर की त्यांनी तुझा विनयभंग केलाय. परंतु पद्मा त्यासाठी नकार देते आणि म्हणते, नाही, ती माणसं खूप मोठी आहे आणि मी त्यांच्या विरुद्ध तक्रार नाही करू शकत. पूर्वा तिला समजावून सांगते, ठीक आहे पद्मा, तुला तक्रार नाही करायची तर नको करूस, पण ती माणसं मोठी आहे किंवा छोटी आहे यावरून त्यांना हक्क नाही ना मिळत की आपल्यासारख्या गरीब चाळीत राहणाऱ्या लोकांच्या अंगावर, इज्जतीवर ते हात टाकू शकतात. आज जर तू त्यांच्या विरुद्ध तक्रार नाही ना केली तर उद्या ते आणखीन लोकांना त्रास देतील, तुझ्यासारख्या एखाद्या दुसऱ्या मुलीच्या इज्जतीवर हात टाकतील. ते तुला चालेल का? पद्मा नाही म्हणते. पूर्वा तिला प्रेमाने समजावून सांगते, आज जर तू स्वतःसाठी उभी राहिली तर तुझ्यासारख्या असंख्य मुलींना हिंमत मिळेल की आपण सुद्धा अन्यायाविरुद्ध उभं राहू शकतो, स्वतःच्या अब्रूसाठी उभं राहू शकतो, न्याय घेण्यासाठी लढू शकतो. तेव्हा पद्माला समजतं की पूर्वा एकदम योग्य बोलतीये आणि ती तक्रार करण्याचा विचार करू लागते. पण दुसरीकडे विक्रांत आणि त्याचे मित्र हे पद्माचं घर शोधत असतात, तिला किडनॅप करण्याचा प्लॅन बनवत असतात. एकूणच आजचा एपिसोड खूप भारी होता. एकीकडे शौर्याने ऊर्जाला वचन दिलंय की जर कोर्टात केस उभी राहिली तर तो पद्माच्या बाजूने साक्ष देईल. परंतु शौर्यला अजून या केसबद्दल काहीच माहिती नाहीये आणि ही केस शौर्य आणि पद्माच्या आयुष्यात एक मोठं वादळ आणणारे एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. कारण पद्माला समजणार की विक्रांत आणि त्याचे सगळे मित्र हे आपल्या चाळीत पोहोचले आहेत आणि ती ऊर्जा आणि पूर्वाला सांगणार, ही माणसं खूप मोठी आहे, आमदाराची मुलं आहे, ती खूप मोठी माणसं आहेत आणि आपण त्यांच्या विरुद्ध नाही लढू शकत. ऊर्जा आणि पूर्वा पुन्हा एकदा तिला शांत करतील, समजवण्याचा प्रयत्न करतील. ती कितीही मोठी माणसं असली ना तरी न्यायदेवतेसमोर त्यांची काहीच किंमत नाहीये आणि न्यायदेवतेसाठी सगळे समान असतात. मग ते कितीही मोठी असो किंवा कितीही छोटी असो, त्यांच्याकडे कितीही पैसा असो किंवा ते कितीही गरीब असो. आणि शौर्यने आपल्याला वचन दिलंय, तो आपल्या बाजूने साक्ष देईल असा विश्वाससुद्धा ऊर्जा पद्माला देईल. पण त्याच वेळेस विक्रांत आणि त्याचे गुंड चक्क पद्माचं घर शोधत शोधत तिच्या घरापर्यंत पोहोचतील आणि विक्रांत हा पद्माला हाका मारेल, पद्मा बाहेर ये, तुझी हिंमत कशी झाली माझ्या विरुद्ध तक्रार करण्याची, मी तुला पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचूच देणार नाही, आजच तुझे हातपायच येथे मोडतो. आणि हे ऐकून पद्मा खूप घाबरणार. मग आता ऊर्जा आणि पूर्वा या दोघी मिळून पद्माला वाचवू शकतील का आणि विक्रांत आणि त्याच्या गुंडांपासून वाचवून ते तिला पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचवू शकतील का? कारण जेव्हा ऊर्जा पद्मा हे पोलीस स्टेशनला पोहोचतील तेव्हा तेथे अर्पिता आणि हर्षवर्धन सुद्धा असेल. म्हणजे एकूणच आता वचन दिले तू मला या मालिकेत एक खूप मोठा ट्विस्ट येणार आहे. कारण पद्मा ही शौर्याच्या घरची मोलकरीणच आहे आणि जेव्हा शौर्याला समजेल की आपण ऊर्जाला ज्या मुलीसाठी साक्ष देण्याचं वचन दिलंय त्या मुलीवर दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर आपल्या बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्यानेच हात टाकलाय, त्यानेच तिचा विनयभंग केलाय, आपल्या वडिलांचा बेस्ट फ्रेंड आमदार शिर्केंचा तो मुलगा आहे, तेव्हा शौर्यला सुद्धा मोठा धक्का बसेल. आणि मग शौर्य ऊर्जाला दिलेलं वचन पूर्ण करू शकेल की नाही? कारण शौर्याचे वडील हर्षवर्धन सुद्धा त्याच्यावर दबाव टाकतील आणि तू अशी कोणतीही साक्ष देऊ नको असं त्याला सांगतील. म्हणजे एकूणच आता वचन दिले तू मला या मालिकेमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहे, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तू मला ही मालिका आवडते ना? या मालिकेची गोष्ट ही खरंच इतर मालिकेंपेक्षा खूप वेगळी आहे आणि मालिका पाहायला मजा येते, एवढं मात्र नक्की. तर तुम्हाला सुद्धा वचन दिले तू मला ही मालिका आवडली आहे ना?
नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.